आता जिंकता येईना म्हणतो ना आपण, नाचता येईना अंगण वाकडं, तसं जिंकता येईना ईव्हीएम वाकडं अशी त्यांची गत झालेली आहे. मी एवढंच विचारू इच्छितो की झारखंडमध्ये लोकसभेमध्ये जेव्हा विजय मिळाला, कारण ईव्हीएमवर देखील अनेक लोकांनी आक्षेप घेतले, आणि लोकसभेमध्ये जेव्हा मॅन्डेट मिळालं तेव्हा आम्ही ते स्वीकारलं, आम्ही मान्य केलं जनतेचा कौल. आणि त्यावेळेस विधानसभेची काही लोक मांडणी करू लागले आणि विधानसभेचं मंत्रिमंडळ देखील तयार झालं आणि मंत्रिमंडळाचं खातेवाटप देखील झालं. परंतु विधानसभेमध्ये जनतेने हे सगळं मंत्रिमंडळ बरखास्त केलं आणि त्यांची जागा त्यांना दाखवून दिली. आणि म्हणून या ठिकाणी झारखंडमध्ये जिंकले, कर्नाटकमध्ये जिंकले, तेलंगणामध्ये जिंकले. आता तर ओमर अब्दुल्ला आपलेच इंडिया अलायन्सचे पार्टनर आहेत, त्यांनी सांगितलं ईव्हीएमचं रडगाणं बंद करा, निवडणूक आयोगाने ईव्हीएमचा रडगाणं बंद करा आणि जनतेने जो दिलेला जो निर्णय आहे तो मान्य करा. शेवटी हा जनतेचा अपमान आहे, हा जनाधार जो जनतेने दिलेला आहे त्याचा अपमान आहे. आणि म्हणून या ठिकाणी निवडणूक आयोगाने देखील मतदान केंद्रावरील व्हीव्हीपॅटची तपासणी देखील केली. 1445 व्हीव्हीपॅट स्लिप मोजल्या गेल्या, एका तरी ठिकाणी तफावत परब साहेब आढळली नाही एकाही ठिकाणी. आणि आढळली असती तर ईव्हीएमचा घोटाळा आपण म्हटलं असतं. आणि म्हणून पराभवाचं खापर फोडायला कोणीतरी हवं, म्हणून या ठिकाणी ईव्हीएमचा घोटाळा, ईव्हीएमचं आंदोलन या ठिकाणी सुरू आहे. आपण कुठे कमी पडलो याचं आत्मपरीक्षण, आत्मचिंतन करणं गरजेचं आहे. आणि म्हणून ईव्हीएमच्या नावाने एवढा मोठा बोबाटा सुरू आहे. शशिकांत शिंदे म्हणाले सत्ताधाऱ्यांनाही या विजयाचा अंदाज नव्हता. आपण म्हणाला सत्ताधाऱ्यांना देखील या विजयाचा अंदाज नव्हता, म्हणजे ईव्हीएम घोटाळा झालेला नाही. जर आम्हाला माहित असता अंदाज तर आम्ही म्हणजे तुम्ही सांगताय की सत्ताधाऱ्यांना देखील अंदाज नव्हता. म्हणजे लोकांनी मॅन्डेट दिलेला आहे, लाडक्या बहिणीने आम्हाला मतदान केलंय, लाडक्या भावाने आम्हाला मतदान केलंय, लाडक्या शेतकऱ्यांनी आम्हाला मतदान केलंय, लाडक्या ज्येष्ठांनी आम्हाला मतदान केलंय. त्यामुळे ही लँडस्लाइड विक्ट्री आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगेल, बुडाला जळतंय आणि डोंगरावरची आग विझवायला पळतंय, अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे. काल या सभागृहात पावणे कलाकार येऊन गेले. मीडिया समोर रडगाणं गाण्यापेक्षा खरं म्हणजे सभागृहामध्ये येऊन बोललं पाहिजे, सभागृहामध्ये येऊन बाजू मांडली पाहिजे असं मला वाटतं. परंतु काही लोक फक्त पार्ट टाइम म्हणून या सभागृहाचा वापर करतात. मी जास्ती काही बोलत नाही, कारण मला टीका करण्याची सवय नाही. किसी को विरासत में गद्दी मिलती है पर हर किसी को बुद्धी नहीं मिलती. आणि म्हणून आमच्या विजयाचा आनंद त्यांना दिसत नाही, कारण त्यांच्या डोळ्यात पराभवाचं पाणी आहे. डोळे मिटले की सगळाच अंधार असतो, तसं विरोधकांचं झालंय. उघडा डोळे, बघा नीट, तुम्हाला समोर दिसेल विकास, डेव्हलपमेंट, कल्याणकारी योजना. काही जणांना पुन्हा हिंदुत्व आठवलंय. उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. हिंदुत्व काय टी शर्ट आहे का? कधी बदलू शकतो, कधी घालू शकतो, असं नाही होत. आणि म्हणून हौस से जाती हो बुन से नहीं आती, हे लक्षात ठेवा. मी उलट म्हणतोय, बुन से जाती हो, पण आता हौस से गई है तो बुन से कैसे आएगी. त्यामुळे मी मुद्दाम या ठिकाणी म्हणत नाहीये, जे आहे वस्तुस्थिती सांग. लोकांना कळलं नाही तुम्ही काय विनोदानी म्हटले आणि काय उपहासानी म्हटले, त्यामुळे स्पष्ट. हौस से गई वो बुन से नहीं आती, समझने वाले को इशारा काफी है. आणि वैयक्तिक कोणी घ्यायची गरज नाही. खरं म्हणजे मी खाली सभागृहामध्ये भाषण का, ते आमचे देवेंद्रजी गेले तिकडे. आणि म्हणून परिस्थिती जी आहे या निवडणुकीची, ती मी आपल्याला सांगतोय. सणांवर तुम्हाला एकच सांगतो, मी का म्हणतो
नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत आपल्या हिवाळी अधिवेशनामध्ये आपले एकनाथ शिंदे साहेब हे आपल्या स्टेटमेंटमध्ये बोलत आहेत की जिंकता येणं अंगणवाडी आणि ईव्हीएम मशिनीचं घोटाळा हे असं विरोधी पक्ष बोलत आहेत. तर यांचा एक हेतू आहे की लोकसभा आणि विधानसभा यामध्ये आमचे हार जीत झाले आणि आमचे जास्तीत जास्त सीटा निवडून आल्यात यावरही त्यांनी आक्षेप घेतला. म्हणजेच की ईव्हीएम मशीन ही फेक मतदान केलेलं आहे असं त्यांच्या वक्तव्यातून त्यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये मुद्दा मांडला. आणि जे पण आपले विरोधी पक्ष आहेत ते विरोध करत आहेत की ईव्हीएम मशीनमध्ये काहीतरी घोटाळा आहे, यामुळेच यांच्या सीटा भाजप आणि शिवसेना याच्या जास्तीत जास्त सीटा निवडून आलेल्या आहेत असं त्यांनी वक्तव्य केलं. पण ते चुकीचं आहे असंही त्यांनी त्यांच्या विधान परिषदेमधून सांगितलं. तर मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा.